नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा अंबादास बाहेकर, के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहे. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये गुंतवणुकीचे प्रकार या विषयासंदर्भात आपण अभ्यास करणार आहे. गुंतवणुकीचे प्रकार बघण्यापूर्वी गुंतवणूक म्हणजे काय या संदर्भात आपण अभ्यास करूया. आता गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे. गुंतवणूक म्हटली का गुंतवणूक हा शब्द सर्वसामान्यपणे आपण कशासाठी वापरतो, तर पैसा हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ठेवणे किंवा गुंतवणे, त्याला आपण गुंतवणूक असं म्हणतो. आता केन्सनी गुंतवणुकीची काही संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे. केन्स काय म्हणतात, वित्तीय गुंतवणूक आहे ही खरी गुंतवणूक नसते, तर वास्तव गुंतवणूक ही खरी गुंतवणूक असते. बघा, यांनी गुंतवणुकीचे दोन भाग सांगितले आपल्याला, वित्तीय गुंतवणूक आणि वास्तव गुंतवणूक. आता केन्स म्हणतात वित्तीय गुंतवणूक काय आहे. बघा, केन्सने सांगितलेलं आहे. केन्स काय म्हणतात, बँकेत जमा झालेल्या ठेवी, भाग भांडवल, कर्ज रोखे व ऋणपत्रे इत्यादींमधील गुंतवणूक ही वित्तीय गुंतवणूक असते. तर नवीन यंत्रसामुग्री तयार करण्यासाठी केलेली गुंतवणूक, कारखान्याची नवीन इमारत, रस्ते व पूल बांधणी आणि इतर उत्पादक स्वरूपाची सामाजिक मालमत्ता तयार करणे, तसेच नवीन संशोधन करण्यासाठी करण्यात आलेली गुंतवणूक हीच वास्तविक गुंतवणूक ठरते. बघा, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर वित्तीय गुंतवणूक म्हणजे काय, तर आपण बँकेमध्ये ठेवी जमा करतो, पोस्टामध्ये ठेवी ठेवतो, भांडवल आहे, कर्जरोखे आहे, शेअर्स आहे, ऋणपत्र आहे, हे आपण खरेदी करत असतो. म्हणजे पैसा आपण सिक्युअर कुठेतरी गुंतवतो आहे. आपण LICची पॉलिसी काढलेली असेल, बँकेत FD काढलेली आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज आपण काढलेल्या असतील, तर ती झाली आपली वित्तीय गुंतवणूक. पैसा आपण ठेवतो आहे, ही वित्तीय गुंतवणूक आहे. पण केन्स याला गुंतवणूक नाही म्हणत. केन्स कशाला म्हणतो गुंतवणूक, केन्स म्हणतो की जी भांडवली गुंतवणूक आहे तीच खरी गुंतवणूक आहे आपली. भांडवली गुंतवणूक म्हणजे काय, तर प्रत्यक्षपणे उत्पादनासाठी ज्याची आपल्याला मदत होणार आहे, प्रत्यक्षपणे उत्पादनाचं कार्य ज्यांच्याकडून केलं जाणार आहे. मग प्रत्यक्ष उत्पादनाच्या कार्यासाठी एखाद्या उद्योगाची इमारत आहे, ती इमारत आहे त्याच्यामुळे तो उद्योग सुरू झाला आहे आणि तिथे उत्पादन चालतं आहे. त्या उद्योगासाठी लागणारी यंत्रसामुग्री आहे, रस्ते आहे, पूल आहे, ज्याच्यामुळे कच्चा माल आणला जाणार आहे, पक्क्या मालाची वाहतूक होणार आहे, की जे प्रत्यक्षपणे आपल्या उत्पादकाच्या कार्याला मदत करणार आहे. अशी जी गुंतवणूक आहे ज्याच्यामुळे आपली सामाजिक मालमत्ता वाढणार आहे, उत्पादन वाढणार आहे, अशी जी गुंतवणूक आहे त्याला भांडवल गुंतवणूक असं म्हटलं जाईल. आणि हीच वास्तविक गुंतवणूक ठरते आणि त्यालाच केन्सने गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. आता जर ह्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर वित्तीय गुंतवणुकीचा राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारावर परिणाम होत नाही, परंतु आपली जी वास्तव गुंतवणूक आहे ह्या वास्तव गुंतवणुकीचा मात्र परिणाम घडून येत असतो. अर्थव्यवस्थेतील उत्पन्न आणि रोजगारावर या वास्तव गुंतवणुकीचा परिणाम घडून येतो आणि म्हणूनच खरी गुंतवणूक म्हणजे वास्तव गुंतवणूक असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर जॉन रॉबिन्सन्स यांनी एक व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. त्या म्हणतात, भांडवली वस्तूची निर्मिती करण्यासाठी करण्यात आलेली गुंतवणूक हीच खरी गुंतवणूक असते. मग भांडवली वस्तूमध्ये उद्योग संस्थेची इमारत, यंत्रसामुग्री इत्यादीचा समावेश होतो. भांडवलाचं असणारं जे स्वरूप आहे हे कसं असणार आहे, साठा आहे. तर गुंतवणुकीचं स्वरूप कसं आहे, प्रवाहाचं आहे. आता भांडवल म्हटलं आहे आपण, भांडवल म्हणजे प्रत्यक्ष वापरासाठी लागणारी साधने, यंत्रसामुग्री, इमारत, ही साधनं वापरून आपण काय करणार आहे, उत्पादन करणार आहे. हे झालं आपलं भांडवल, बरोबर. भांडवलाचं स्वरूप कसं आहे, साठा आहे. यंत्रसामुग्री दररोज नाही बदलत उद्योगातली, ती आहे तशीच आहे,
परंतु गुंतवणूक जी आहे ही गुंतवणूक कशी आहे, प्रवाह स्वरूप आहे. प्रवाह म्हणजे काय की जे सातत्याने चालू आहे. बघा आपण जर विचार केला तर एक तळं जर विचारात घेतलं तर तिथलं पाणी कसं आहे, स्थिर आहे. पण नदी जर विचारात घेतली तर नदीचं पाणी कसं असणार आहे, वाहत्या स्वरूपाचं असणार आहे. तळ्यामध्ये साचलेलं पाणी म्हणजे उद्योगामध्ये असणारी यंत्रसामुग्री, आपलं भांडवल. पण नदीमध्ये असणारं पाणी जे आहे, जे सातत्याने वाहत आहे, तसं उद्योगामध्ये असणारी गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक कशी बदलत जाणार आहे, वाढत जाणार आहे. नवनवीन यंत्रसामुग्री खरेदी करणार आहे, विशिष्ट कारणांसाठी आपण खर्च करणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सातत्याने वाढ झाली पाहिजे. म्हणून भांडवल आहे हे साठा स्वरूपी असणार आहे, तर गुंतवणूक हे प्रवाह स्वरूपाचं असणार आहे. अशा पद्धतीने या दोन्ही व्याख्यांवरून आपल्या काय लक्षात येतं, तर खरी गुंतवणूक म्हणजे काय, तर जी प्रत्यक्षपणे आपल्या उत्पादनाला मदत करणार आहे, ज्याच्यामुळे सामाजिक मालमत्ता वाढणार आहे, वस्तू आणि सेवांची निर्मिती होणार आहे, त्याला काय म्हटलं जातं, त्याला गुंतवणूक असं म्हटलं जातं. मग आता आपण आपल्या मुख्य घटकाकडे वळूया, गुंतवणुकीचे असणारे प्रकार. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी सांगितले जातात. पहिला प्रकार या ठिकाणी आपण बघणार आहे प्रेरित गुंतवणूक. आता ही जी प्रेरित गुंतवणूक आहे, या प्रेरित गुंतवणुकीला प्रलोभित गुंतवणूक असं सुद्धा म्हटलं जातं. आता प्रेरित गुंतवणूक काय आहे बघा, प्रेरित गुंतवणुकीची व्याख्या केलेली आहे. काय सांगते व्याख्या, उत्पन्न पातळीत होणाऱ्या बदलाचा परिणाम ज्या गुंतवणुकीवर पडतो त्या गुंतवणुकीस प्रेरित गुंतवणूक असे म्हणतात. म्हणजेच काय, तर प्रेरित गुंतवणूक ही उत्पन्न सापेक्ष आहे. उत्पन्न पातळी वाढली तर त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होणार आहे. उत्पन्नात वाढ झाली, डायरेक्ट नाही होत बघा, कसा होतो. आता प्रत्येक आर्थिक घटक जो आहे, हा आर्थिक घटक एकाचा परिणाम दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्यावर असं सातत्याने चालू असतं. आता उत्पन्न वाढलं, उत्पन्न वाढल्यावर काय होतं, तर उपभोग्य वस्तूंची मागणी वाढते. उपभोग्य वस्तूंची मागणी वाढते, मग मागणी वाढली म्हणून लगेच पुरवठा काही पूर्वीच तयार झालेला नसतो. मग काय होतं, अल्प कालखंडामध्ये त्या वस्तूची मागणी जास्त, पुरवठा कमी, वस्तूची किंमत वाढते. किंमत वाढली तर उद्योजकाला नफा जास्त मिळतो, कारण त्याचा उत्पादन खर्च वाढलेला नाही आहे, मागणी वाढल्यामुळे किंमत वाढली. आणि म्हणून काय झालेलं आहे, तर उद्योजकाला नफा वाढला. आता हा नफा वाढल्यामुळे आता तो काय करतोय की आणखीन जास्त नफा मिळावा म्हणून तो पुन्हा गुंतवणूक करेल आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. ही जी वाढती मागणी आहे, ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी नवीन भांडवल गुंतवणूक त्याच्याकडनं केली जाते. म्हणून काय म्हटलं आहे, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीत वाढ होत असते. आणि अशी जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीला प्रेरित गुंतवणूक असं म्हटलं जातं. या उलट उत्पन्न जर कमी झालं तर वस्तूची मागणी कमी होते, मागणी कमी झाली, मागणी कमी, पुरवठा जास्त, किंमत कमी होते. आणि विरुद्ध दिशेने हे बदल घडून येतात. किंमत कमी झाली तर नफा कमी मिळतो, नफा कमी मिळाला तर गुंतवणूक कमी केली जाते. म्हणजेच काय, तर प्रेरित गुंतवणूक ही अशी गुंतवणूक आहे जी उत्पन्न बदल झाल्यास बदलत असते, म्हणून तिला उत्पन्न लवचिक गुंतवणूक असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे स्वायत्त गुंतवणूक. काय म्हटलं आहे, स्वायत्त गुंतवणूक. स्वायत्त म्हणजे स्वतंत्र. स्वायत्त गुंतवणुकीवर कोणत्याही घटकाचा परिणाम घडून येत नाही, त्याच्यामुळे ही गुंतवणूक कशी आहे, अलौकिक स्वरूपाची गुंतवणूक आहे. बघा व्याख्या काय केली आहे, जेव्हा उत्पादक गुंतवणुकीबाबतचा निर्णय घेण्यास पूर्णपणे मुक्त असतो तेव्हा त्याच्या निर्णयावर इतर कोणत्याही घटकाचा परिणाम होत नसतो. अशा गुंतवणुकीस स्वायत्त गुंतवणूक असे म्हणतात. काय म्हटलेलं आहे त्यांनी, की या गुंतवणुकीवर उत्पन्न, उत्पादक कुठल्याही घटकाचा परिणाम घडून येत नाही.
आणि त्याच्यामुळे त्याला स्वायत्त गुंतवणूक किंवा त्याला स्वतंत्र गुंतवणूक असं सुद्धा म्हटलेलं आहे. या गुंतवणुकीवर ना मागणीचा परिणाम घडून येत, ना नफ्याचा परिणाम घडून येत, ना उत्पन्नाचा परिणाम घडून येत, म्हणून त्याला स्वतंत्र गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. स्वायत्त गुंतवणूक ही उत्पादनाचे स्वरूप, तांत्रिक स्वरूपाचे बदल, देशाची लोकसंख्या व नवीन उत्पादन साधनांची उपलब्धता अशा स्वतंत्र घटकावर अवलंबून असते. स्वायत्त गुंतवणूक ही उत्पन्न अलौकिक असल्याने त्या ठिकाणी आपल्याला ती स्वतंत्र असल्याचं दिसून येतं. म्हणजे काय तर स्वायत्त गुंतवणूक ही कशावर अवलंबून आहे? उत्पादनाच्या स्वरूपावर आहे, तांत्रिक स्वरूपाचे बदल करायचे आहे त्याच्यावर आहे, लोकसंख्येवर आहे. ती उत्पन्न किंवा मागणीवर अवलंबून नाही आणि त्याच्यामुळे त्याला स्वायत्त गुंतवणूक असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार सांगितला आहे खाजगी गुंतवणूक. खाजगी व्यक्ती आणि संस्था यांनी केलेल्या गुंतवणुकीस खाजगी गुंतवणूक असे म्हणतात. खाजगी गुंतवणूक ही नफ्याने प्रेरित झालेली असते, त्यामुळे ती नफा लवचिक असते. खाजगी गुंतवणूक ही व्याजदर आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता या दोन घटकांवर अवलंबून असते. जेव्हा अस्तित्वातील व्याजदरापेक्षा भांडवलाची सीमांत लाभक्षमता अधिक असते तेव्हा खाजगी गुंतवणुकीत वाढ केली जाते आणि व्याजदरापेक्षा भांडवलाची सीमांत लाभक्षमता कमी असल्यास खाजगी गुंतवणूक कमी होते. म्हणून खाजगी गुंतवणूक ही प्रेरित गुंतवणूकच असते. पुढचा प्रकार सांगितला आहे सार्वजनिक गुंतवणूक. सार्वजनिक गुंतवणुकीस सरकारी गुंतवणूक असेही म्हणतात. सरकारने विविध क्षेत्रात केलेली गुंतवणूक ही सार्वजनिक गुंतवणूक असते. आता सरकारकडून केलेली जी काही गुंतवणूक आहे, सगळीच्या सगळीच गुंतवणूक सरकार ही नफा मिळवण्यासाठी करत नाही, तर काही गुंतवणूक समाजहित साध्य करण्यासाठी सुद्धा केली जाते. वाहतूक, वीज निर्मिती व पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, दळणवळण सेवा, टपाल सेवा या सर्व सेवांचा जर आपण विचार केला तर ह्या सेवा गुंतवणूक मिळविण्यासाठी नफा मिळविण्यासाठी नव्हे, तर समाजाला सेवा प्रदान करण्यासाठी ह्या गुंतवणुकीचा वापर सरकारकडून केला जातो. तर रेल्वे, सार्वजनिक प्रकल्प ह्यासाठी केलेली जी काही गुंतवणूक आहे, ह्या गुंतवणुकी ह्या ठिकाणी नफा मिळवण्यासाठी केल्या जातात. म्हणजेच सरकारकडून स्वायत्त आणि प्रेरित अशा दोन्हीही प्रकारची गुंतवणूक सरकारकडून केली जाते. पुढचा प्रकार सांगितलेला आहे स्थूल आणि निव्वळ गुंतवणूक. देशात सर्व प्रकारची करण्यात आलेली वास्तव गुंतवणूक ही स्थूल गुंतवणूक असते. म्हणजे जी एकूण गुंतवणूक आहे त्याला आपण स्थूल गुंतवणूक असं म्हणतो. तर एकूण किंवा स्थूल गुंतवणुकीतून भांडवली वस्तूची होणारी झीज भरून काढण्यासाठी घसारा खर्चाची रक्कम वजा केल्यानंतर राहिलेल्या गुंतवणुकीस निव्वळ गुंतवणूक म्हणतात. अस्तित्वातील भांडवली साधनसामुग्रीत पडलेली निव्वळ भर म्हणजे निव्वळ गुंतवणूक होय. म्हणजेच आपण याच्यामध्ये काय पाहिलं, स्थूल गुंतवणूक म्हणजे एकूण गुंतवणूक, यामधनं घसारा खर्च वजा केल्यानंतर आपल्याला निव्वळ गुंतवणूक प्राप्त होणार आहे. पुढचा प्रकार सांगितला आहे सहेतुक व निर्हेतुक गुंतवणूक. विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा त्या गुंतवणुकीस सहेतुक गुंतवणूक असं म्हटलं जातं. अशी गुंतवणूक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व नियोजनपूर्वक केली जाते. उदाहरणार्थ उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जुन्या यंत्रसामुग्रीऐवजी नवीन यंत्रसामुग्री बसविण्यासाठी करण्यात आलेली गुंतवणूक किंवा उत्पादनाचा खर्च कमी करण्याच्या हेतूने केलेली गुंतवणूक ही सहेतुक गुंतवणूक मानली जाते.
याउलट अनपेक्षितपणे वस्तूच्या किमती कमी असताना वस्तू साठविण्यासाठी केलेली गुंतवणूक ही निर्हेतुक किंवा अनियोजित गुंतवणूक असते. अशा पद्धतीने आपल्याला गुंतवणुकीचे प्रकार ह्या ठिकाणी सांगता येतात. धन्यवाद.